नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा मल्टीपर्पज बाउल होल्डर कसा बनवायचा तो पाहणार आहेत. तर ह्याचा यूज कसं करायचा आहे आपण त्याबद्दल व्हिडिओमध्ये डिस्कस करू, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्याला अशा प्रकारे एका धाग्यामध्ये 10 मोरपंखी मोती ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही पिवळा अथवा ऑरेंज तुमचा जो कोणता फेवरेट कलर असेल त्यामध्येही ओवून घेऊ शकता. आता आपल्याला गाठीच्या जवळचे जे 2 मोती आहेत, 2-3 मोत्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून हा गोल जो आहे तो फिट्ट बनेल. त्यानंतर ना आता जेव्हा एकदा गोल टाईट तयार झालेला आहे, आता आपल्याला इथे 7 पांढरे मोती ॲड करायचे आहेत आणि आपल्याला हा जो गोल आहे त्याचा आपल्याला एक आता फुलाचा आकार द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण 7 पांढरे मोती ॲड केलेले आहेत आणि आता ज्या मोरपंखी मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे, परत त्याच मोरपंखी मोत्यामध्ये सुई आपण फिरवणार आहोत. खालचा एकच मोती घेतलेला आहे मोरपंखी. तर अशा प्रकारे आता सुई आपण समोरच्या मोरपंखी मोत्यावर नेणार आहोत. त्यातनं बाहेर काढल्याच्या नंतर आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि 5. तर अशा प्रकारे 5 पांढरे मोती ओवणार आणि ही जी पाकळी तयार झालेली आहे त्यातले 2 पांढरे मोती आणि खालचा एक मोरपंखी मोती, अशा प्रकारे 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतरनं सेम प्रोसिजर आपल्याला पूर्ण जे 10 मोरपंखी मोती आहेत त्यावरती करायचं आहे आणि एक फूल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. आता बघा, हा एवढाच फूल बनलेला आहे. तर तुम्ही फुलांचाही वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता. त्यानंतर ना आपल्याला आता बाऊल बनवायचा आहे ना. तर त्यासाठी आपल्याला पहिले हे जी लास्टची पाकळी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. आता इथे आपण खालच्या मोरपंखी मोत्यातनं धागा जो आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. हा शेवटचा मोरपंखी मोती आहे. आता आपल्याकडे 2 पाकळ्या आहेत. उजवीकडे एक पाकळी आहे आणि डावीकडे एक आहे. तर उजवीकडच्या पाकळ्यातील 2 पांढरे मोती, त्यानंतर ना आपण वरतून 3 पांढरे मोती ॲड करणार आहे. बघा, धागा आपण उजवीकडची जी पाकळी आहे त्यातल्या 2 मोत्यातनं काढलेला आहे. त्यानंतर ना 3 पांढरे मोती ॲड करणार आणि डावीकडे जी पाकळी आहे त्यातली 2 मोती. तर अशा प्रकारे आपण ही जो पाकळी आहे ती आपण कंप्लीट करून घेणार आणि हे फूल जे आहे ते बनवून घेणार आहे. आता हा जो बाऊल आहे तर संक्रांती आहे, तर तुम्ही तिळगुळाची वाटी ठेवण्यासाठी किंवा टीपॉयवर डेकोरेशनसाठी किंवा रांगोळीमध्ये सेंटर पॉईंट म्हणूनही यूज करू शकता. आता आपल्याला हा जेव्हा जॉईन केलेला आहे त्यानंतर ना धागा आपल्याला त्या पाकळीच्या सेंटरला घेऊन यायचा आहे, वरच्या दिशेला. त्यानंतर ना इथे आपल्याला आता 6 पांढरे मोती, 1 मोरपंखी मोती आणि परत 6 पांढरे मोती असं ॲड करून घ्यायचं आहे, ओवून घ्यायचं आहे. धागा बघा सेंटरच्या मोत्यामध्ये घेतलेला आहे आपण पाकळीला वरच्या दिशेने. आता त्याच एका मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण खालच्या पाकळीवर अजून एक वरची मोठी पाकळी बनवलेली आहे. आता आपल्याला धागा फिरवून समोरच्या पाकळीच्या सेंटरच्या मोतीला घेऊन यायचं आहे. समोरची जी पाकळी आहे त्यावरती घेऊन आलेलो आहोत. आता इथे परत आपल्याला 6-1-6 अशा प्रकारे मोती ओवायचे आहेत. 6 पांढरे, 1 मोरपंखी आणि 6 पांढरे. तर पूर्ण फुलावर, पूर्ण पाकळ्यांवर आपल्याला अशी एक पाकळी बनवून घ्यायची आहे. आणि लक्ष द्या, ही पाकळी जोडलेली नाही आहे, सेपरेट पाकळ्या आहेत. खालच्या ज्या पाकळ्या होत्या त्या एकमेकांना जॉईन केलेल्या होत्या, तर ही पाकळी सेपरेट आहे. तर अशा आपल्याला पूर्ण प्रत्येक पाकळीवर एक मोठी पाकळी बनवून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला सुई जी आहे ती मोरपंखी मोत्याच्या समोरचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत फिरवत न्यायची आहे. वरच्या दिशेला जो मोरपंखी मोती दिसत आहे व्हिडिओमध्ये पहा, तर वरच्या दिशेचा जो मोरपंखी मोती आहे त्याच्या समोरचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे.
आता इथे आपल्याला एक मोरपंखी मोती ॲड करायचा आहे. एक मोरपंखी मोती ओवणार आणि समोरची जी पाकळी आहे त्यातला एक पांढरा, एक मोरपंखी आणि एक पांढरा अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायचं आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. एकच फक्त आपण मोरपंखी मोती ॲड केलेला आहे आणि 3 मोत्यातनं बाहेर काढलेला आहे. एक पांढरा, एक मोरपंखी आणि एक पांढरा. तर जेणेकरून काय होईल की आपल्याला हा वाटीचा जो आकार आहे तो भेटेल. तर पूर्ण फुलाला आपल्याला अशा प्रकारे त्या पाकळ्यांना जॉईन करायचं आहे, जेणेकरून हे जे फूल आहे ते असं वाटीच्या आकारामध्ये येईल, गोल येईल. तर ही बघा, ही अशा प्रमाणे जी वाटी आहे, सेंटर पॉइंट जो आहे आपला तो तयार होईल. तुम्ही यामध्ये कलश ठेवूनही याला डेकोरेट करू शकता. पूजा वगैरे जेव्हा मांडतात तर तेव्हा याच्यामध्ये कलश, छोटासा कलश ठेवून, जसं कलशचं महिरप आहे तर त्याप्रमाणे पण तुम्ही याला यूज करू शकता. तर अशा प्रकारे ही जी वाटी आहे ती सेंटरचा जो पार्ट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टाईट ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून लूज पडणार नाही. आता आपल्याला खालचे जे पाकळ्या बनलेल्या होत्या वाटीच्या, तर त्या बनवायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, खालची जी पाकळी आहे, जी आपण सुरुवातीला पाकळी बनवली होती, तर त्या दोन पाकळ्यातील एक एक मोती व्हिडिओमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 2 पाकळ्यातील एक एक मोत्यापर्यंत आपल्याला सुई जी आहे ती फिरवून आणायची आहे. आणि नवीन धागा यूज करणार असाल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. तर 2 पाकळ्यातील एक एक मोती घ्यायचा आहे. एकेका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता इथे 5 पांढरे मोती, 1 मोरपंखी मोती आणि 5 पांढरे मोती. तर आम्ही आता इथे परत पिवळा आणि ऑरेंजच्या कॉम्बिनेशनमध्ये जसा बनवलेला होता तसंच बनवत आहोत. तर 5 पांढरे, 1 पिवळा आणि 5 पांढरे. आता त्या 2 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. ज्या 2 मोत्यातनं आता आपण सुई बाहेर काढली होती त्याच 2 मोत्यातनं सुई परत एकदा बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रमाणे त्याच पाकळीच्या सेंटरमधून अजून एक पाकळी जी आहे ती तयार होईल. आता आपल्याला धागा फिरवत समोरच्या 2 पाकळ्यातील एक एक मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आणि तिथे परत आता जशी आपण पाकळी बनवलेली आहे आपल्याला तसंच बनवायचं आहे. तर बघा, आपण खालच्या 2 मोत्यातनं सुई जी आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे 2 पाकळ्यातील एक एक मोती आहेत, एकाच पाकळीचे 2 मोती नाही आहेत खालचे. आता आपल्याला इथे परत पांढरे मोती ओवायचे आहेत. पाच पांढरे मोती ओवले, 1 पिवळा मोती आणि परत 5 पांढरे मोती. तर ही जी पाकळी आहे ही पण आपण जॉईन केलेली नाही आहे, सेपरेटच ठेवलेली आहे. तर बघा, अशा प्रमाणे खालचे जे 2 मोती होते त्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे. हा जो बाऊल आहे हा वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. आणि खालच्या जे पाकळ्या आहेत त्या पण कितपर्यंत मोठ्या करायच्या, किती पसरवायच्या आहेत ते पण तुमच्यावर आहे. आणि खूप सुंदर दिसतं. आपण कालच जे हळदी कुंकूचा करंडा पाहिलेला, मंगळसूत्र थीमवर बनवलेला आपण तो, तर त्याच्या पण सेंटरमध्ये आपण हाच बाऊल ठेवलेला आहे. तर ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण 3 प्रकारचे बाउल्स पाहणार आहोत. तर बघा, आता आपल्याला पूर्ण पाकळ्या ज्या आहेत, संपूर्ण पाकळ्या अशा प्रमाणे बनवून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण जॉईन केलेले नाही आहे, तर त्यामुळे सेम मोती घ्यायचे आहेत. 5 पांढरे, 1 पिवळा आणि 5 पांढरे.
तर हा जो आहे छोटासा जो बाऊल होता, जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता, सगळ्यात छोटा इन द सेन्स की बाजूचे जे पाकळ्या आहेत जास्त पसरट नाही आहेत, तो आहे. तर जागा कमी असेल किंवा तुम्हाला छोटीशी नाजूक डिझाईनच हवी असेल तर तुम्ही इथपर्यंत आल्यावरती गाठ मारून एवढं पण यूज करू शकता. आणि तुम्हाला जर पूर्ण कंप्लीट करायचं असेल तर समोरची प्रोसिजर करायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व पाकळ्या ज्या आहेत ते बनवून घेतलेल्या आहेत. आता जर तुम्हाला एवढं साईजच बाऊल जर हवं असेल तर तुम्ही इथेच धागा कट करून त्यालाही यूज करू शकता, किंवा तुम्ही समोरचा व्हिडिओमध्ये जसं आपण खालच्या पाकळ्या पसरवलेल्या आहेत त्याप्रमाणे पसरवू शकता. आता आपल्याला सुई जी आहे ती पिवळ्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे. बघा, अशा प्रकारे सगळ्या मोत्यामधनं फिरवत वरचा जो पिवळा मोती आहे, ह्या पाकळीचा सेंटर पॉइंट ज्याला आपण म्हणू शकतो, तिथपर्यंत घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर समोरचा एक पांढरा मोती त्याच पिवळ्या मोत्यातनं समोरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपण सुई जी आहे ती घेऊन गेलेली आहे. आता इथे आपल्याला एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असे 3 मोती ओवायचे आहेत. एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा. आणि समोरची जी पाकळी आहे त्यातला पण एक पांढरा, एक पिवळा, एक पांढरा, अशा प्रकारे आपल्याला हे जे 2 पाकळ्या आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. 3 मोत्यातनं सुई घेऊन गेलेली आहेत आपण. एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा. मोती पण 3च ओवायचे आहेत आणि धागा आपल्याला हा 3च मोत्यातनं फिरवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाकळ्या जॉईन करून घ्यायच्या आहेत एकमेकांना. कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही स्पीड जे आहे ते स्लो करूनही पाहू शकता मध्ये. त्यानंतर ना आता शेवटची 2 पाकळी आपण जोडून घेतलेल्या आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जो बेसचा जो पहिला लेयर आहे, पहिला पाकळ्यांचा जो लेयर आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता इथे आपला धागा संपत आलेला आहे, त्यामुळे आपण इथे व्यवस्थित घट्ट गाठ मारून घेऊन कट करतो. तर जेव्हा कधी तुम्ही असे मोत्यांचे कलाकृती करत असतात तेव्हा जर धागा मध्येच संपणार असेल तर तिथे आपल्याला घट्ट गाठ मारून त्याला कट करून घ्यायचं असते आणि समोर मग तिथपासून आपण नवीन धागा यूज करू. तर हे सरळ केल्यावर आपल्याला वाटी ही अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला समोरचा जो लेयर आहे पाकळ्यांचा तो बनवायचा आहे. तर त्यासाठी आपण नवीन धागा घेतलेला आहे आणि पिवळ्या मोतीमधनं आपण आता ही जी सुई आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे. बघा, व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे. आता आपल्याला ह्या पाकळ्या ज्या आहेत ते पसरवत न्यायच्या आहेत. तर इथे आपण 3 पांढरे मोती ॲड केलेले आहेत आणि ज्या पिवळ्या मोत्यातनं आता सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच पिवळ्या मोत्यातनं परत सुई बाहेर काढणार. पिवळ्या मोतीमधनं सुई बाहेर काढली, 3 पांढरे मोती ॲड केले आणि परत त्याच पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला इथून पुढे नेक्स्ट जो पिवळा मोती येईल तिथपर्यंत जायचं आहे. त्यानंतरनं जेव्हा पिवळा मोती येईल परत जसं आता इथं आपण 3 पांढरे मोती ॲड केलेले आहेत तसं 3 पांढरे मोती ॲड करून परत त्याच पिवळ्या मोत्यातनं सुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या ज्या छोट्या छोट्या पाकळ्या होत्या त्यावरती आता अजून एक पाकळीचा लेयर जो आहे तो बनेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे आहे.
आता आपण या हा जो बाऊल आहे तो 2 पार्ट्समध्ये बनवणार आहे. तर ह्या पार्टमध्ये आपण फक्त इथपर्यंतच बनवलेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याला अजून जो पूर्ण कंप्लीट याचा लुक आहे तो कसा बनवायचा तो पाहणार आहोत, कारण मग व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. तर त्यासाठी आपण ह्याला 2 पार्ट्समध्ये बनवणार आहोत. तर बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा लुक येतो या बाऊलला. तर तुम्ही या साईजचा पण बाऊल यूज करू शकता. आता संक्रांतीला जे आहे ते याचमध्ये आपण तिळगुळाची वाटी ठेवून याला डेकोरेट करू शकतो. त्याचेही आपण व्हिडिओज बघूयात. वेगवेगळ्या प्रकारे याला आपण रांगोळीमध्ये कसं यूज करू शकतो का. आता अशा प्रकारे हे जे पाकळ्या आहेत छोट्या छोट्या त्या बनलेल्या आहेत. आता इथे आपल्याला सुईला धाग्याला जी आहे ती घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे हा जो पहिला पार्ट आहे या बाऊलला बनवण्याचा, बघा किती सुंदर लुक येतो आहे. तर तुम्हीही एवढं बनवा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या रंगामध्ये हा बाऊल बनवत आहात ते पण नक्की सांगा. धन्यवाद.